बघा कुठे बसलेत ज्यांची गाडी येते. शपथ. तुम्ही गाडी सोडून का आला इकडे? अशी कशी पुणे शहरामध्ये कुठेही गाडी लावता आणि म्हणे आम्हाला निवडणूक लढवायची? माईक मध्ये. अहो तुम्ही जिथं सोडली तिथं जेवायला बसलो होतो जरा. म्हणजे जेवायला बसलं गाडी कुठेही सोडायची आणि जेवायला बसायचं. हे पुणे आहे, याचं जरा भान ठेवा. पुण्यात अशा गाड्या सोडता येत नाहीत, हवा सोडून दिली जाते. टायर बघ लांब जायचं अजून आहे ना. आहे म्हणजे आम्ही बसलो म्हणून विचार. पुणे आहे म्हणून सांगितलं त्यांना. पुणे आहे. आता त्या म्हणाले ना हवा सोडली म्हणून. अच्छा. नाही पण अशी गाडी सोडायची नाही रस्त्यामध्ये, तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड. आणि आम्हाला कळलं की तुम्ही निवडणूक लढण्याला इच्छुक आहात. हो वा, म्हणजे आपला कालचा पुण्यातला दिवस सत्कारणी लागलेला लोकांपर्यंत कळतंय की आपण निवडणूक लढवायला पोचले. नाही मी त्याच्यासाठी आलीये. विचार करा की ह्या पोचायच्या आधी मी लवकर पोचले. हा योगायोग आहे की आम्ही दोघी तुम्हाला एकत्र भेटलो. तुम्हाला निवडणूक लढवायची आहे तर मी तुम्हाला ऑफर द्यायला आली की तुम्ही महायुतीमध्ये या. तुमच्यासारखे होतकुरू तरुण महायुतीमध्ये त्याची फार गरज आहे. पण तुमचं ऑलरेडी महायुतीकडे यांनी निवडणूक लढायला सांगतायत. मुळात यांना किती जागा मिळत आहेत ते आधी विचारा ना. यांच्या बोला डायरेक्ट. आता ऐका, मुळामध्ये महायुती आली. अजून महाविकास आघाडीचं कुठे ठरलंय? महाविकास आघाडीचे अजून तर उमेदवार बी ठरले नाही. महायुतीने तरी उमेदवार दिलेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेची, ही आम्ही मिळून आमचे उमेदवार जाहीर करणं चाललंय. आणि जे काही तोडक्या मोडक्या जागांसाठी विषय आहे ते बोलून चालून होणार आहे. अजून महाविकास आघाडीचं काही नाही. बघा लक्षात घ्या, शेवटी मुद्दा कामाचा आहे, विकासाचा आहे, विश्वासाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही महायुतीत या हे सांगत साखर घालायला आली. ह्यांना कळत नाहीये मुळात काय आहे. महायुती म्हणजे ना भाजपची डिक्टेटरशिप आहे. भाजपने सांगितलं ना तू 2 जागा घे रे, तू 2 जागा घे रे, यांना गप्प बसावं लागेल. आमचं जे आहे ना जॉईंट फॅमिली आहे. सो जॉईंट फॅमिलीमध्ये एकत्र आम्ही बसतो, विचार करतो. हो ना. अरे तुमच्यासारखा आम्हाला तू राजा मी राणी कोण भरेल पाणी असं नाहीये. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की आम्ही सगळे मिळून विचार करतो. महाविकास आघाडीमध्ये आम्ही होतो. हे बसणं कुटुंब, जसं महाविकास आघाडी तशीच महायुती. आता काय झालेलं आहे, ज्यांना कावीळ झालीये भाजपची त्यांना पिवळच दिसणार. त्याच्यामुळे खूप मोठा आरोप केला. का आरोप येतो? कारण का माननीय उद्धव साहेबांची पण शिवसेना भाजप सोबत होती, त्यांची ती फारकत झाली, महाविकास आघाडी झाली. न होणारी महाविकास आघाडी झाल्यानंतर सगळ्यांना फक्त आश्चर्याचे धक्के लागले. पण ते काय संविधान काही चुकीचं नव्हतं. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कोणी कुणाबरोबरही जाऊ शकतो आणि कुणी येऊ शकतो संविधान पद्धतीने. ज्या केसेस वगैरे झाले त्या सोडून द्या, त्याच्यावर प्रूव्ह झालं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण बोलणं योग्य नाही. परंतु आता समजा ते काय झालं ते जे 72 तास आधी जे मोदीजी म्हणाले ते भाई और बहनों 70,000 करोड का सिंचाई का घोटाळा आहे. आम्ही महाविकास आघाडीमधून 70,000 कोटीचा जो काही आरोप झाला आम्ही खंबीरपणे सामोरे गेलो. मोदीजींना कळलं की नाही हे त्याच्यामध्ये यांनी कोणता घोटाळा केला नाही. आम्ही त्यांच्या अलायन्स मध्ये त्यांनी ऑफर दिली आणि आम्ही गेलो. लग्न झाल्यानंतर, प्रेमाचं लग्न झाल्यानंतर डिवोर्स घेताना आधी जुळू तर द्या, मग बघू माझ्या पसंतीचा प्रॉब्लेम. पण मी काय म्हणतो, मला थांबा, मला एक सांगायचंय. जर असं म्हणणं आहे की 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप झाला आणि मोदीजींना नंतर लक्षात आलं की असं काही झालेलं नाहीये, पण यामुळे दादांबद्दल आमच्या मनात आदर आहे, काहीही असो ठीक आहे, दादांची इमेज जी डॅमेज झाली त्याची नुकसान भरपाई कोण करणार? मग मला असं वाटतं दादा आणि दादांच्या यांच्यासारख्या सगळ्या प्रवक्त्यांनी मोदी आणि भाजपावरती आणि विशेषतः तो जो व्हिडिओ स्पेशालिस्ट आहे मुलुंडचा, या सगळ्या कोण व्हिडिओ ते एचडी स्पेशालिस्ट काय ना सोमय्या व्हिडिओ स्पेशालिस्ट, त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा टाकला पाहिजे ना. आतापर्यंत अनेक जणांवर आरोप केले, त्यांच्यावर अनेक जणांनी केसेस नुसते ब्लॅकमेलिंगच केले. आमच्या अजितदादांवर आरोप केल्यानंतर अजितदादा खमक नेतृत्व आहे, त्यांनी आरोप केले म्हणून रडीजाडाव खेळायचा, बोलायचं, केसेस करायचं नाही. प्रूव्ह इट, कामातनं प्रूव्ह इट करायचं काम दादांनी केलेलं आहे. आणि आता राहिला काल दादांचे भाऊ काहीतरी बोलले, त्याचं काय? दादांचे भाऊ बोलले. आता शेवटी राजकारणाची जी सुरुवात खालनं बत्ती लागली, जे भाऊ कधी
घर विभागलं का? घर विभागलं आता एक लक्षात घ्या, घर विभागल्यापेक्षा घर विभागण्यासाठी कुणाकुणाला बोलायला होतात. श्रीनिवास बापू हे कधीही बोलले नव्हते. अचानक त्यांना उपृती आली का हो? आता त्यांनी एक भाषा वापरली की जमीन कसायला दिल्यावर त्याचा मालक होत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु तो जमिनीचाच मालक वारसदार आहे. त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. त्यांनी बहिणीसाठी, पक्षासाठी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. आणि आज तो जेव्हा सांगतोय की बाबा आपल्याला जे काही म्हणजे मोठे साहेब सांगत होते तरी सुद्धा भाजपमध्ये जाऊन येऊन जो थांबले होते, तर दादांनी निर्णय घेतला आणि मग घरातल्यांकडनं खच्चीकरण करण्याचं जे काम चालू आहे, तर त्याचे अजितदादा एवढे छोटे नाहीयेत की होतील. परंतु श्रीनिवास बापूंची वाईट अवस्था झाली हे लक्षात. रुपालीताई ऐका, मी पुन्हा एकदा सांगते की दादांबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण ज्या विजयबापू शिवतार यांची कधी हिंमत नव्हती, मजाल नव्हती दादांच्या नजरेला नजर भिडवायची, ते विजयबापू शिवतारे अचानक उभे राहतात. तुम्हाला वाटत नाही हा भाजपने गेम केलाय? अहो भाजपने तुमचा गेम केलाय, पुन्हा या दोन पोरांना कशाला मध्ये ओढताय, कशाला त्यांचा गेम करताय? गेम करण्यापेक्षा भाजपनी गेम करण्यापेक्षा आपला गेम होऊ नये याची जबाबदारी प्रत्येक राजकारणाने घेतली पाहिजे. आता शिवतरे बापूंचा विषय काय ताई, ते होते शिवसेनेत, सांगून त्याला असा आपटला की तुला धावतोच कसा आमदार होतोय, ते लागले त्याच्या जिवारी, ते गेले भाजप बरोबर. त्याला वाटलंच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण येईल. त्याच्या ज्या मनीषा होत्या, ज्यांना जे वाटत होतं, त्यांची ती खतखत दाखवली. अहो त्यांना पण एवढूस एक वाक्य बोलले, त्यांचे स्वतःचे पुत्र बोलले होते की आमचा त्यांचा संबंध आहे, त्यांच्या पत्नीची धर्मपत्नी, दुसरी पत्नी, तिसरी पत्नी, व्हॉटेवर काहीतरी विषय झाला होता, तो आम्हाला तो काढायचा नाही. आम्ही दोनच शब्द बोललो तर बिचारा बाबाजी ऍडमिट झाला. शेवटी हे बघा, जरी एकत्र काम करत असताना डायलिसिसचा प्रॉब्लेम आहे का, बीपीचं प्रेशर वाढून हे ऍडमिट झाले, हे संशोधनाचा विषय. मला मुद्दा साधा आहे. तुम्ही आता या दोघांना म्हणताय की आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या. ताई आपण एवढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐका होताई, ऐका होताई, ताई ऐका, राष्ट्रवादी थांबा होताई. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात. दादांची बाजू इतक्या हिरिरीने मांडता, इतक्या ताकदीने मांडता. दादा चुकले तरी सगळीकडून सांभाळून घेता, इतकं चांगलं मांडताय की तुम्ही मला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला रुपाली चाकणकरने तुम्हाला निरुत्तर करून तुमची पिछेहाट केली आहे. रुपाली चाकणकर काम न करता पुढे चाललेत आणि तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही. तुम्ही यांना काय न्याय देणार आहात सांगा बरं? म्हणजे डिरेक्टली म्हणजे फांदे बिंदे नाही, डायरेक्ट खोडावर आरपार नाही, जागेवर तुकडाच पडायचा. बरं झालं त्यांनी विषय केला. राहिला अजित दादांची जी बाजू आहे ती खरी बाजू आणि न्यायिक बाजू, सामाजिक बाजू मांडण्याचा मी प्रयत्न सांगते. त्याच्यामध्ये दादा कुठं चुकले तर ती चूक तुम्ही सांगा. राहिला चाकणकर मॅडमचा विषय, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. पण काम तुम्ही करता, तुम्हाला काहीच मिळत नाही. आत्ताशी तर 2 वर्ष झालीत मला येऊन. आणि अरे पण तुमची सिनियरिटी पुण्यामध्ये आज घडीला कुठेही खळखट्याक करायचं असेल तर ते कोण करू शकतं? ती रुपाली ठोंबरे करू शकते. राजकारणामध्ये आपण संयम ठेवला पाहिजे. रुपाली पाटील ठोंबरे दगड मारू शकते, तर रुपाली पाटील ठोंबरे संयम पण ठेवू शकते. थोडं तर त्यांच्या वॉर्डामध्ये मला सांगा, राजसाहेबांचाच गुण आहे आपण. ऐका, ज्यांना आपल्या वॉर्डात मतं नव्हती किंवा सुप्रियाताईंच्या लोकसभेच्या वेळेला ज्यांचा स्वतःचा वॉर्ड कमालीचा मायनस होता, अशा ताई तुमच्या कितीतरी पुढे निघून गेल्या आणि तुम्ही मागे पडलात. आणि तुमची एवढी प्रामाणिकपणा, तुमचे एवढे कष्ट, तुम्ही दादांबद्दल मांडणारी भूमिका ही दादांच्या लक्षात येत नाही. मग दादा जर तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला न्याय देत नाही तर यांना काय न्याय देतील? काय आहे तुमचं म्हणणं, तुमचं प्रेम माझ्या प्रतीतलं मला मान्य आहे. परंतु पक्षामध्ये या गोष्टी होत असताना त्या फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, अजून काहीच नाही. प्रदेश अध्यक्ष दिलेले आहेत, ते पण या घडामोडी ज्यामध्ये झाल्यात त्या. आता आपण पुण्याकडे येऊ. तुमचे सगळे दोघींचे आम्हाला तुमच्या दोघींच्या कळलेले आहे, तुमची सगळे तुमचं म्हणणं आम्हाला कळलेलं आहे. पण आता मेन विषय आहे पुणे लोकसभा मतदार फायनल. शेवटची 2 मिनिटं. पुणे लोकसभा कोण मारणार, कशी मारणार? पुणे लोकसभा महायुतीचा उमेदवार मारणार. कारण का, मुरली अण्णा मोहोळ जे आहेत ते त्यांनी महापौर म्हणून काम केलेले, 2007 पासून नगरसेवक आहे. आणि मुळामध्ये जो काम करतो, ज्याचा अप्रोच आहे, कडक इस्त्रीचे कपडे घालायचे आणि मिरवणारा कुठल्याही पक्षातला असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही पक्षात तो निवडून येणार नाही. आणि आवाजात बोलल्या म्हणून खरं होत नाही. आवाज फाटकाय, हळू बोलते. एकच वाक्य. मुरली अण्णांनी जे काम केलेलं आहे
जो आता महायुतीचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे ते विजयी होणार आहेत. यांचा अजून उमेदवारच नाहीये. मला एक वाक्य तर बोलू द्या. मुरलीधर मोहोळ यांच्या कारकिर्दीमध्ये पुणे जेव्हा तुंबलं आणि पुण्यात पाणी पाणी झालं तेव्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणारं जे ट्विट होतं ते रुपाली ठोंबरेंचं होतं. एवढी फक्त नोंद घ्या. ऐका ना, एक्झॅक्टली. मग मी तेच म्हणते, ते महाविकास आघाडीमध्ये आम्ही वेगळे लक्षात घ्या. त्या मुरली अण्णाला मी ऑफिस मध्ये सुद्धा थांबलेलं आहे. कोरोना काळात त्यांनी काम केलं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे विचार करा, मुरली अण्णांनी तो राग धरला नाही. ज्यावेळी लोकांची कामं होत नाही, मी लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणल्यानंतर जी कामं होत नाही, मुरली अण्णा जर महापौर असेल तर त्या जागेवर कुणी असू द्या, मी अजित दादांकडनं कामं करून घेण्यासाठी सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. मुद्दा माझा तोच सांगायचा. बरं झालं ताई तुम्ही सांगितलं, काम करणारी व्यक्ती निवडून येते म्हणजे येतेच. अहो ताई, तुमचं सगळं बरोबर आहे. आता तुम्ही सगळं म्हणताय की भाजपकडे सगळं भाजपचा उमेदवार यावा, एक महायुतीचा. बरं चला, महायुतीचा उमेदवार येऊ द्या, पण आता इनडायरेक्टली भाजपला, आता भाजपचा उमेदवार उभा राहिला म्हणल्यावर तुम्ही त्याला सपोर्ट करताय. एकेकाळी तुम्हाला त्यांचे विचार पटत नव्हती, त्यांची विचारधारा पटत नव्हती, आता तुम्ही त्यांना सपोर्ट करताय. हे कसं काय बदललं? तो सोडा, ह्यांचं सोडा. आदरणीय दादा सुद्धा म्हणायचे काय इतके स्टीलचे भाव वाढले, सिमेंटचे भाव वाढले, वाळूचे भाव वाढले, काय कमळाबाई घड्याळ 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 म्हणतोय. आता यांना यांचं घड्याळ अक्षरशः सेल काढून ठेवायला सांगितलेत. पण मॅम तुम्ही सुषमाजी तुम्ही पण ठाकरेंवरती टीका केली होती की सुरुवातीला? कोण? तुम्ही पण आदित्यपासून बाळासाहेबांपर्यंत. हा नंतर घ्या. अहो लोक ओरडणार नाहीत ना? अहो शिवसेना आणि भाजप एकत्र असताना उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांवर टीका केली होती, अजितदादांवर टीका केली होती. अजितदादांची टीका शिवसेनेवर होती, शरद पवार साहेबांची शिवसेनेवर होती. मग महाविकास आघाडी कशी केली? मतभेद मी समजू शकते, पण 70,000 कोटीचा घोटाळा म्हणजे जास्त वैचारिकच कुठं असा आहे? रुपालीताई, हे सगळं मान्य आहे, टीका वगैरे सगळं मान्य आहे, पण आता जो सर्वसामान्य मतदार आहे, तुम्ही सगळं टीका करताय आणि उद्या त्यांच्या सोबत तुम्ही सगळे बसताय, तर हे कुठेतरी त्यांची पण फसवणूक होते. काढल्यासारखं वाटतंय ना. मी लोकांना लोक जेव्हा आमच्याकडे कामं घेऊन येतात त्यावेळेला लोकांना काम करणारा व्यक्ती पाहिजे. मग त्या पदावर भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काम केलं पाहिजे. हे ठीक आहे, पण आज संगमनेर मध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग झाला. ते बिचारीने तिने जीव दिला. काल तिथेच लोणी प्रवरा नगर मध्ये एका मुलीला लटकवलं गेलं, फाशी दिली गेली, तिची तक्रार लिहून घेतली नाही. ह्या सगळ्यांवर महिला आयोगाने बोलायला पाहिजे, पण तो महिला आयोग कुठेतरी देवदर्शन आणि हॉटेलिंग करत फिरत आहे. आता तुम्ही कसलं काम करायच्या भाषा करताय? आता यांनी जो आणलाय त्या महिला आयोगाने त्या बाबतीत काय दखल घेतली पाहिजे? प्रश्नच नाही. ते बघणं काम आहे आणि त्याच्यानंतर गृहमंत्री सुद्धा त्याच्यावर त्वरित ऍक्शन घ्यायला सांगतील. ऐका ना रुपालीताई, आता ऐका. ऐका, नाही पुणे नाही, ऐका. ऐका, मला आधी दिली ना तुम्ही ऑफर. ऐका, डिजिटल आहे, माझ्याला काटे काटा काढू आपण. ओढून माणसं येत नसतात. ऐका, बरं, भावाला घड्याळ दाखवलं, भाऊराया काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस. पण माझ्यासाठी मी आलो, समजा आलो, मोहोळ सोडतील का जागा? मोहोळ सोडतील का जागा? मला लढवायची निवडणूक, लोकसभा निवडायची ना. मला फक्त परत बोलावं लागलं. मी तेच सांगते, मुळात दादांना जागा किती मिळतात? बरं ऐका ना सुषमाताई, तुमच्याकडनं मिळेल का? 10 जागा. तुमच्याकडनं मिळेल का तिकीट? कुठली जागा हवी आहे तुम्हाला सांगा? आम्हाला पुण्यातनं लढायचं. देऊ शकणार आहे का? आम्ही पुण्याची जागा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेलेली आहे. अच्छा. आमच्या वाट्याला असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जागांमधनं बघा की तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे या, पक्षप्रमुखांना भेटा. मी निश्चितपणे आमच्याकडे 22 जागा म्हणजे आमच्याकडे स्कोप आहे ना. ज्यांच्याकडे 2 अंकी जागा नाहीयेत, 2 अंकी जागा ज्यांच्याकडे नाहीयेत, म्हणजे आता काय म्हणायचं बरं? आता ते गावाकडची म्हण आहे, त्याला अदरवाईज घेऊ नका, पण उघड्याजवळ नागडे गेलं सर्रात हिवानं मेलं, ह्याला काही अर्थ आहे का सांगा? की ज्यांच्याकडे जागाच नाहीयेत काही, ते तुम्हाला काय जागा देणार आहे? पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता, त्यामुळे 2 आकडी 10 आम्हाला जेवढी गरज आहे किंवा तेवढी भाजप देत नाही जागा. जाऊ द्या. आता आमचा एक समज झालेला आहे, जो काही राडा सुरू आहे आम्हाला काही मिळणार नाहीये. आपण आता पुणे सोडलेलं बरं, उद्या शिरूर बारामतीला जाऊ.
तिकडे स्कोप बघू. ज्या कमिटी आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली दोघांना बसवतो. ते सगळं ठीक आहे. इंटरव्ह्यू क्लोज. नाही मिळालं ते झालं, पण तुमच्यासाठी मी माझी कमिटी सोडते. तुम्हालाच घेत नाहीये ते सगळं ठीक आहे. आता आपण शेवटचं लॉकेट बघितलं का दोघांचं? हो रे, दोघींचं सेम लॉकेट आहे हे. याचं हे बघा जरा, दोघींचं सेम. म्हणजे फक्त म्हणजे तुम्ही आता भांडताय, म्हणजे तुम्ही आतून एक आहात. थांब, आता मी बोलते, आता शांत. हे लॉकेट मला रुपालीने गिफ्ट केलेलं. वा. येस. आणि आम्ही दोघी अतिशय चांगल्या मैत्रिणी आहोत. दोघींमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही ज्यांच्या मार्फत ज्यांच्याकडे बघून पक्षप्रवेश केलाय, आम्ही त्यांच्याशी फार एकनिष्ठ आहोत. रुपालीताई या अजितदादांकडे बघून जर त्या पक्षामध्ये गेल्या असतील तर त्या अजितदादांशी लॉयल आहेत, आणि मी माझ्या पक्षाची भूमिका मांडते. आम्ही बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स आम्ही चांगल्या मैत्रिणी असणार आहोत, परंतु राजकारण म्हणून जेव्हा एकमेकींच्या समोर उभे राहू तेव्हा आम्ही एकमेकींची गयही करणार नाही, इतकं ते सत्य आहे. शुभेच्छा. हो, आम्ही निघतो आता. आणि हो, नाही आता आम्ही आता आम्हालाच विचार करावा, आम्हाला बोलू थांबूया नको, उशीर होईल, फॉर्म भरायच्या वेळ निघून जाईल. निघूया, चला आम्ही निघतोय आणि तुम्ही पण सोबत चला. बाय बाय बाय. नक्की. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात या येणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे पुणेकर कसे पाहतात, आणि यात आपल्यासोबत एक खास रॅपर सुद्धा आहे. तो काय सांगतोय पाहूया. चलो आज मैं सुनाऊं आपको पुणे की कहानी, वो भी सुनोगे आप. अक्षय कबीर की जुबानी, वर्ल्ड में फेमस जहाँ के बाजी राव मस्तानी. हर बाजी में पुणे को जीतने की आस है, ना पूछो कैसे गवा इतिहास है. जो भी सीखता यहाँ उन्हें मिलते सुनहरे पर क्यों ना मिले. पुणे है विद्या से माहिर घर, बहुत सारे बच्चे बाहर सीखने को आते हैं. BJMIT और सिम्बाइसिस में सीख के जाते, कोई इंजीनियर, कोई डॉक्टर, कोई बिजनेस चलाते जिनकी जेब है भारी. वो मैगडी में जाते जिनकी जेब है खाली. वो वड़ा पाव खाते. चलो खासियत पुणे की आज तुमको सुनाते, जो बात पुणे कर सीना तान के बताते वो क्या है. सदाशिव पेट यहाँ, दगडूशेठ यहाँ, शनिवार वाडा यहाँ, ये रवडा यहाँ. आपल्या येवलेचा चहा एकदा पिऊन तरी पहा. अच्छी लाईफ जिनी है तुम्ही पुण्यात येऊन राहा. इथे आहे सारसबाग, तुळशीबाग, वाडा, विश्राम बाग. सिग्नल पे मामा दिखे तो भाग मिल्का भाग. ऑन हुआ फैशन का मोड, मतले तू लोड. घूम तो फैशन स्ट्रीट और घूम तो FC रोड. कोई गिनता छुट्टे, कोई गिनता करोड. यो काय लगा रिप्रेझेंटिंग बारामती एंड पुणे. पीस आउट गाइस. वा वा वा. म्हणजे आता तुला म्हणजे आता प्रचाराची गरजच नाही. तुझं स्वतः जर उभा राहिला तर तू स्वतः करू शकतो प्रचार. करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही तसं. आपलं बोला. हा म्हणजे कलाकार म्हणून आपल्याला व्यक्त करण्याची आपल्याकडे कला आहे, तर आपण करू शकतो नक्कीच. मला सांग, शोले बघितला का? हो बघितलेला आहे. बघितला ना. जयवीरू माहिती आहे? हो माहिती आहे. हा, आम्ही दोघं जयवीरू आहे. हा, थेट आलोय आम्ही तिकडून रामगड. हा. आता आम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. तू म्हणत असलास तर आम्ही निवडणुकीला उभं राहतो. हा, आता या सगळ्या पक्षांवरनं आमचा जर विश्वास उडाला आहे, तुमचा जनतेचा पण उडालेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना संधी द्या. आता त्यासाठी आम्ही उभं राहतो निवडणुकीला. आम्हाला मतदान करणार का? नक्कीच. बघा नक्की करतो तुम्ही. आणि जर आम्ही उभं राहिलो निवडून येऊ का? निवडून तर नक्की येईल. माझा तर तुम्हाला फुल सपोर्ट असेल. बाकी जनता जनार्दन देव आहे. स्पॉन्टेनियस रॅप करतो का? हो मी जयवीरू करू शकतो का? जयवीरूवरती. जयवीरू पुणे लोकसभा असं काहीतरी करतो का? चलो ठीक आहे. बीटचा विषय पण ठीक आहे. एबीपी माझा पण येऊ दे म्हटलं जरा. एबीपी माझा प्रमोशनचे पैसे घेतो मी. आता तू यार दोस्तीमध्ये कर ना. काय विषय नाही. ठीक आहे चलो. बघा निवडणूक चालली ते लोकसभेची. ते जयवीरू फिरता येतं लोकांची मतं घेता फिरता लेन मध्ये. इकडे पोरं बघता त्यांना हे विचारता की तुम्ही कुणाला मत देणार. मला सांगा भाऊ, कोण आवडतं, कोणता पक्ष आवडतो. दादा आवडतात की फडणवीस साहेब. त्यांच्यासोबत आहेत एकनाथ साहेब. त्यांच्यासोबत आहेत सगळे पक्षप्रमुख करतात देशामध्ये काय. तुम्ही विचारामध्ये तुमच्या मांडलं काय. खड्ड्यामध्ये रस्ता बघता, रस्त्यामध्ये खड्डा बघता, पाणी तुम्हाला प्यायला मिळतं की नाही. तुम्ही विचार करा. मतदान करताना तुम्ही विचार करा. आई बाबा सोडून तुम्ही स्वतःचा विचार करा. कोण निवडून येतोय, कसं निवडून येतोय, काय करतोय, आपल्या समाजासाठी काय करतोय. जातीपातीमध्ये नका पडू, विकासाचं बघा. जातीपातीमध्ये नका पडू, विकासाचं बघा. शिक्षण सोडा आणि तुम्ही नोकरीचं बघा. शिक्षण करून वाया जाता. शिक्षणामध्ये तुम्हाला नोकरी नाही मिळत. कुठं काय तुम्हाला लग्न होईल का नाही हे तुम्हाला देखील नाही कळत. सो माझं म्हणणं तुम्हाला हेच राहील की तुम्ही जनता देव असते. लोकसभा निवडणुकीमध्ये
तर जनतेने म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की जनतेने त्यांचा नेता निवडताना मनाने नाही डोक्याने विचार करावा की आपला ना आपल्या पुढच्या पिढीचा काय फायदा आहे याच्यानुसार तुमची जनता निवडावी. वा 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 वा. मला पण हक केलं पाहिजे. अरे नक्कीच नक्कीच. चलो जय वीरू. बाकी जय वीरू खूप चांगलं काम करतायत आणि अशी जर व्यक्ती जनतेच्या मनातलं जाणून घेणार असतील तर नक्कीच जनता काय बोलते हे लोकांनाही कळेल आणि नेत्यांनाही कळेल आणि याच्यामध्ये जर देशाचा विकास होणार असेल तर हेच आम्हाला पाहिजे, दुसरं काय नाही. एक यंगस्टर म्हणून हेच पाहिजे. म्हणजे आता जर आम्ही जर निवडणुकीला उभं राहिलो, जर आम्हाला मिळालंच तिकीट तर आपण म्हणजे आपण एकत्रच काम करू. एकत्र काम हा चालेल ना. मी प्रमोशन बघतो. प्रमोशन नको आपण तुला हे करू चालेल आपण प्रवक्ता करून टाकू. हा प्रवक्ता आमचा प्रवक्ता हो. म्हणजे जरी विरोधकांनी आमच्यावर टीका केली तू त्यांना रॅप मधनं उत्तर दे. स्पॉन्टेनियसली आपण वाजवून टाकू. नक्कीच नक्कीच. थँक्यू. आणि असे कलाकार आपल्याला पुण्यात भेटत असतात. आपण यांच्याकडे जाऊ. दादा पुण्यातलेच का? पुण्यातलेच. मग काय पुण्यात वातावरण कोणाचं आहे? यस मी आहे थोडाफार अपडेटेड. पूर्णपैकी मला सांगता नाही येणार पण सध्या तरी मुरलीधर मोहोळ. हा ते मगाशी ऐकलं मोळ 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 करत. नाही असं काय माझं वैयक्तिक मी सपोर्ट करतो असं नाही बट अपडेटेड आहे थोडाफार सोशल मीडियातर्फे वगैरे. सो मुरलीधर मोहोळ यांनी बरेच आता प्रचार वगैरे केले. सो सध्या तरी त्यांचंच वातावरण आहे. राजकारणात यायला मिळालं कधी तर? नक्कीच आवडेल. कोणता पक्ष? पुण्यातून उभं राहायचं म्हटलं तरी मनसेच. मगाशी भाजप भाजप मोळ मोळ. म्हणजे असं तुमची इंजिन पण तिकडे आहे त्याच आडात पाक झालं की काय आता? आता सांगता येणार नाही. मी तरुण असल्यामुळे आम्हाला राज ठाकरेंचं नेतृत्व का भावतं. आता तू म्हणला मागाशी मोहळांना मतदान करणार. मोहळांच्या अगेन जर आता तात्यांना तिकीट मिळालं कुठल्या तरी पक्षाकडनं मग कोणाला मतदान करणार? तात्यांना मिळालं तर नक्की मी ट्राय करतो तात्यांना. राहुल कुठल्या निवडणुका लागल्यात? आता लोकसभेच्या निवडणूक. लोकसभेच्या निवडणुका. पुण्या मतदान कुठे तुझं? मतदान माझं दौंडला आहे. दौंडला? ओके. कोण दौंडला कोण वाटतं तुझं? बारामतीचं बारामतीमध्ये पडत असेल ना दौंड? बारामतीमध्ये पडतो. काय कोणाची सत्ता आता सध्या अजितदादा आणि शरद पवार यांच्यात चुरस चाललेली. नाही नाही ताई की वहिनी? हा तेच. ताई की वहिनी नाही. आम्ही डायरेक्ट विजय बापू शिवतारे. विजय शिवतारे. अरे बाप रे. हे नाही ना ते अपक्ष राहिले तर बापूंनाच मतदान मिळेल. कारण की काय झालंय की दादांनी दौंड तालुक्याचा अजून विकास केलेलाच नाहीये. बर. पवार साहेबांनी सुप्रियाताई नुसता येतात काय भाषण देतात शिल्पी काढून जातात. पण ते असतात की शनिवार रविवारी असतात ना. दादांचा जनता दरबार भरतो बारामती. जनता दरबार तो फक्त बारामती तालुक्यापुरताच येतो आणि तो बारामतीत भरतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दादा फक्त किंवा पवार कुटुंब फक्त बारामतीवर लक्ष देतं आणि बाकीचं सोडून देतं. दौंड तालुक्यासाठी त्यांनी आजपर्यंत काय केले आम्हाला फक्त सांगा. बरं ऐक ना. आता सगळ्यांना आम्ही कॉमन प्रश्न विचारतोय. यालाही विचारूयात. आम्ही दोघं सध्या निवडणूक लढवायचा विचार करतोय पुण्यातनं. तुम्ही ओके? हा आम्ही दोघं. म्हणजे शोले बघितलं ना तू? शोले बघितले पण तुमचं मतदान कुठं नाही. अरे मतदान कशाला? आम्ही उमेदवार आहोत. बर उमेदवार. जर जय राहिला तर वीरू सपोर्ट करेल. वीरू राहिला तर जय सपोर्ट करेल. पण जर आमच्या दोघांपैकी जर कुठला तरी एक कॅन्डिडेट जर इकडे पुण्यात निवडून यायचं म्हटलं तर आम्हाला मतदान करशील का? नाही ना. तुमचं कामच बघितलं नाही. आमच्याकडे संधी दिली तर आमच्याकडे ब्लू प्रिंट आहे का? आहे सगळं आहे आमच्याकडे. ब्लू प्रिंट आहे. ब्लू प्रिंट आहे. ते नाही. विकासाची ब्लू प्रिंट पाहिजे. विकासाची ब्लू प्रिंट पण आमच्याकडे. ब्लू प्रिंट फक्त वसंत मोरेंकडेच आहे. त्यामुळे ह्या वेळेस पुण्याची पसंत मोरे वसंतच. पुण्यातला आहे का? हा पुण्यातला. म्हणजे ऍक्च्युली सातारचा पण पुण्यात खूप दिवस झाला राहतो. किती वर्ष पुण्यात राहतो? 10-15 वर्ष झालं पुण्यात. 10-15 वर्ष झाली. पुण्यातलं राजकारण सध्या तापलंय. हा बरोबर. का? इलेक्शन आलेत ना आता. तुझं मतदान कुठे? बीजेपी. अरे नाही नाही. मतदान म्हणजे पूर्ण डायरेक्ट थेट नाही. म्हणजे पुण्यात मतदान आहे का सातारला? पुण्यात आहे ना. पुण्यात आहे. मग आता तुला माहिती असेल कोण उभं राहिले? मुरलीधर मोहोळ वन अँड ओनली. मग काही एकट्याच नाही लढणार ते. त्यांच्या आगन पण राहणार आहेत पण त्यांना टप द्यायला उमेदवार नाहीये पुण्यात कोण. युवा मोर्चावाला आहे का रे? थांब. तो काय म्हणला ऐकलं का? लय मोठं विधान केले त्यांनी. तो म्हणतो त्यांच्या विरोधात उभं राहिलं कोण नाही एवढं ताकद. टफ द्यायला असं का वाटतं तुला? दंगेकर आहेत, वसंत मोरे आहेत. दंगेपैकी एक आहे ना. रवी भाऊ आहेत, परत वसंत दादा आहेत. पण त्यांनी जे त्यांचं जे आहे ते जरा म्हणजे छोट्या ह्याच्यात. मुरलीधर मोहोळ कसं स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष पण होते. ते पुण्याचे महापौर राहिलेले आहेत. तर त्यांच्याकडे अनुभव जास्त आहे कामाचा आणि त्यांनी पुण्यात जे विकास कामं केलेली आहेत त्याच्या थ्रू ते येतील असं वाटतंय. तुम्ही एक नंबर म्हणला. काय फडणवीस काय चांगली कामं करतात ते. तुमचं मतदान पण यावेळेस भाजपलाच का? आम्ही भाजपचंच काम करतो. म्हणजे आतापर्यंत भाजपलाच मतदान करत आलाय? हो. काय सांगता? मग केला का भाजपच्या लोकांनी विकास केला का पुण्याचा? नाही भाजपच्या ह्याच्याने आमदार साहेबांच्या ह्याच्याने व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. पुण्याचं की तुमचं? नाही भारताचं.
भारताचं आमचा नाही, हो. मला पुण्याबद्दल सांगा. आता पुण्यात एवढी आधी विद्येचं माहेरघर पुण्याची ओळख होती, गुन्हेगारीचं माहेरघर होतंय, कोयता सर्रास कोयता वापरतात लोक, ड्रग्ज सापडते कितीतरी कोटींचं. ते करतात का थोडी? अहो, ते करतात म्हणजे राज्यावर अंकुश कोणाचा आहे, सरकार कोणाचं आहे? सरकार बीजेपीच आहे. ते चाललंय आपलं. आता आहे का मोदी लाट? आता तर काय सांगतात ना, आता ते कोयते बिते त्याच्याने नुसतं सरकारवर नाव टाकलं, म्हणजे चाललंय ते चाललंय. मोदी लाट पुण्यात ओसरली आहे का? मोदींची लाट पुण्यात ओसरली आहे का? आहे, भरपूर आहे. आता आमच्यासाठी चांगलं नाही, पण आमच्या पोरा बाळांसाठी भविष्यात काळी चांगले. काय चांगले हो, जरा सांगा जरा विस्तार. शिक्षण, आता ऐकून घ्या, ते पैसे पहिले चोरीला जात होते, ते आता जात नाही. आता पेटीएमवर समोर त्याला पाठवू शकतो, घेऊ शकतो. पण ते तात्या म्हणत होते त्या मेट्रोमध्ये पोरं बर्थडे सेलिब्रेट करतात. सगळीकडेच करतात. मेट्रो का जागा आहे का? पण आता काय आता खुल्या आम पण पोरं पुरी चिटकून उभे राहतात. काय पुण्यातच राहतेस? हो पुण्यात किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. 4 वर्ष. माहितीये का कुठल्या निवडणुका लागल्या जातात? लागलेत आता माहिती. लागल्यात निवडणुका. सांगू का? आम्ही सांगू. हो सांग. लोकसभेच्या लागल्यात. हो हो ते माहिती आहे. तर आता बोलली नाही माहिती आहे. अरे म्हणजे अच्छा, लोकसभा कुठे आहे? महाराष्ट्रात की दिल्लीत? दिल्लीत आहे ना. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. आता आपण समोर रुपाली आहे आणि पुढे वैशाली आहे. काढलंयस का? हो हो कोणतं भेटेल? कोणतं भेटेल? रुपाली वैशाली. वैशाली. आता मला सांग, जाऊ दे खाण्याचं. तर धंगेकर आहेत, मोहोळ आहेत, तात्या पण आहेत, वसंत तात्या. यांच्यामधला कोण बेस्ट आहे? आम्ही पण आहोत, म्हणजे आमचं नाव घेतलं तरी चालेल. म्हणजे आम्ही पण लढवायचं. इतकी कन्फ्युज घेऊन टाक आमचं नाव. कोणीच नाही त्या तिघांमधून. पुण्यात कोणाची सत्ता आहे? पक्ष बीजेपी. नाही का? कारण मग मला बीजेपी का? असंच वाटतं मला. कसं चालू बीजेपीचं काम? पहिल्यापासून तर चांगलं आहे. पहिल्यापासून म्हणजे डेव्हलपमेंटच्या इश्यू मध्ये. तो बेसिक 3-4 वर्ष पुण्यातच ना. तर मेजर प्रॉब्लेम काय वाटला पुण्यातला? जे अंडर कन्स्ट्रक्शन एरिया आहे ना, म्हणजे जसं मेट्रोचं काम वगैरे चालू आहे, त्याच्या ट्रॅफिकमुळे खूप त्रास होतो. ट्रॅफिक हा मेजर इश्यू आहे. हां. काय वाटतं कोण काढेल यावेळेला पुण्यातली निवडणूक? पुण्यात आता एक्झॅक्टली कोण उभं राहते काय आयडिया नाहीये मला, किंवा तुम्ही काही हिंट देशाल तर समजेल. अरे आता नाव, आता तू एवढा पर भाजपचा पर एवढं हे करतो, तुला उमेदवार माहित नाही का भाजपचे कोण आहेत? यादी झाली की जाहीर? यादी झाली जाहीर, मग मी बघितली नाही ना. पुणेकरांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आम्हाला तरी असं वाटतं की इथे आम्हाला काही एक स्कोप नाहीये. उद्या जाऊया पुढच्या मतदारसंघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.